रामकृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर अशी बॅकनेक डिझाइन बघणार आहेत। ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खरं खास आजचा व्हिडिओ आहे। म्हणजे तुम्हाला अगदी गळा कटिंग तर गळा स्टिचिंग आपण कशा पद्धतीने करू शकतो ते देखील पॅच वर्क एकदम सिंपल होऊन सिंपल देखील तुम्ही गळ्याला डिझायनर लुक देऊ शकणार। तर बघा, आपण इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे आणि मी तिथं व्यवस्थित अशी माप टाकून गळ्याचा काटकोन तयार केलेला आहे। तुम्ही देखील तुमच्या मापात गळा तयार करू शकता। तुमचा 8चा 9चा 11चा जेवढा काही असेल तेवढा तुम्ही अशा पद्धतीने गळ्याचा काटकोन तयार करा आणि मग छान असा आकार तुम्ही इथं देऊ शकणार। जसा की मी तुम्हाला इथं आकार देऊन दाखवते। तुमच्याकडे जरी स्केल नसेल तरी देखील तुम्ही हाताने आकार जो आहे तो देऊ शकणार। मी स्केलच्या मदतीने आकार दिला तरी देखील मला थोडासा आकार अजून खाली मोठा करावासा वाटला गड्याचा, म्हणून मी परत हाताने आकार देते आणि थोडीशी चेंजेस मी गड्यामध्ये केलेले आहेत। तर असे बदल तुम्हाला देखील करायचे असतात। ज्या वेळेस आपण गडा बघतो तेव्हा प्रॉपर आपल्याला जसा हवा तसा शेप मिळाला का याची आपण स्वतः खात्री करायची आणि मगच आपल्याला त्या गड्यावरती पुन्हा काम करायचं असतं। आता आपण त्याला बाहेरील बरोबर पाऊण ते 1 इंच मार्जिन साठी वाढून घेतलेला आहे कॅनव्हास पेपर। दोन्ही बाजूला मी गड्याचा आतील ठसा उमटवून घेतला आणि त्यानंतर मी फक्त अस्तर घेतलेला आहे। बघा, एकदम खूप सुंदर अशी मी तुम्हाला टिप्स देते। इथं अस्तरवरच आपण हे कॅनव्हास पेपर चिपकवून घेतला आणि बाहेरील बाजूला आता आपण इथं टिप टाकणार। याच्याने काय होणार आहे की आपल्याला गळा पट्टी लावण्याची गरज नाही आणि एक्स्ट्रा आपल्याला दुसरा अस्तर देखील लागणार नाहीये। आपण यालाच व्यवस्थित गळा पट्टीचा लुक देऊ शकतो। ठीक आहे, आता आपण बॅक पार्ट घेणार आणि बॅक पार्टचे सेंटर काढत आपण हे जे अस्तर आहे ते ठेवून घेतलेला आहे। शिद्या कापडवरती आपल्याला हा ठसा ठेवायचा असतो। लक्षात असू द्या, ज्या वेळेस आपण गळा अल्टरचा करून घेतोय तेव्हा शिद्या कापडवरच आपल्याला अस्तर अशा पद्धतीने ठेवायचा आहे की जेणेकरून आपल्याला कॅनव्हास दिसायला हवं वरती। आता आहे त्या आकारावर आपण टिप टाकणार। पॉइंट वरती बरोबर सुई थांबवायची आणि मग कापड फिरवायचे दाबूचलत, म्हणजे छान असा आकार आपल्याला तिथं मिळत असतो। आता खाली देखील मी टिप टाकून घेणार आहे। तर बघा, आपलं गळ्यावर तसंच खाली टिप टाकून झाली। आपण गळा आतील कट करणार। त्यानंतर आपण जे कॉर्नर आहेत गळ्याचे दोन्ही कॉर्नर तसंच संपूर्ण राऊंड शेप त्याच्यावर आपल्याला कट लावायचे आहेत। जेव्हा काही तुम्ही डिझाईनचे गळे बनवतात तेव्हा तुम्हाला कट लावणे खूप गरजेचे आहेत। जर का तुम्ही कट व्यवस्थित लावत नसणार पॉइंट पर्यंत तर तुमच्या आकाराला जो हवा तो लुक मिळणार नाही। म्हणून बरोबर कट व्यवस्थित लावायचा, कॉर्नर तयार झालेला असतो तिथपर्यंत आपल्याला कट लावायचा असतो। सांभाळून लावायचे की शिलाई कट नको व्हायला, याची काळजी घ्यायची। आता आपण संपूर्ण बॅक पार्ट रेडी करून घेतलेला आहे। बलटवून छानपैकी दाबटीप देखील टाकली गेली। आता हा 2 इंचाचा मी कापड घेतलेला आहे। छोटासाच कापड आपल्या ब्लाउजला आलेला होता थोडासा कलर कॉन्ट्रास्ट मध्ये। तर आपण 2 इंच रुंदीला हा जो काही कापड आहे तो घेतला आणि त्याची फ्रिल आपण इथं बनवणार आहेत। फ्रिल बनवत असताना एकदम एकसारखे प्लेट आपल्याला घ्यायचे असतात। तर अशा पद्धतीने आपण फ्रिल तयार केलेली आहे आणि ही फ्रिल बघा, आता तयार आपला हा जो गळा आहे तो एकदम फिनिशिंग मध्ये आहे। तर मी गळ्याकडच्या बाजूला किंचित असं थोडंसं पाव इंच सोडते फिनिशिंगचा जो पार्ट आहे तो, आणि मग थोडंसं पाव इंच लांबूनच आपण ही फ्रिल अटॅच करून घेणार आहेत। कारण का तर आपण याच्यावरून लेस लावणार आणि लेसने ओपन पार्ट कव्हर करणार आहेत। ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण फ्रिल वरती खालच्या बाजूला देखील टिप टाकणार आहेत। खालचा जो पार्ट आहे तो पसरट आहे, म्हणून आपल्याला हे जे प्लेट्स आहेत ते व्यवस्थित छानपैकी असे थोडे पसरवून घ्यायचे आहेत की जेणेकरून प्रॉपर पॅचवर्कचा जो लुक आहे तो यायला हवा। ठीक आहे, आता आपण परत स्केल घेणार। स्केलच्या मदतीने आपण इथं छानपैकी असा आकार जो आहे तो कंप्लीट इकडे करणार आहेत। अशा पद्धतीने हवं तर तुम्ही मोजून देखील करू शकता, हाताने देखील अंदाजाने तुम्हाला आकार देता येणार आहे। तुमच्याकडे स्केल नसेल तर तुम्ही शोल्डरचं जेवढं माप आहे तेवढं मोजायचं आणि साईडला देखील आपण तसा आकार देऊ शकतो। एकाच बाजूला आकार दिल्यानंतर दुसऱ्या बाजूला मी तो प्रेस करून उमटवून घेतला। एक्स्ट्राचा कापड जो होता आपण तो कट केला। त्यानंतर आता लेस कशी लावायची, कुठून लावायची ती बघूया।
आता बघा खालची बाजू आपला हा जो काही पॅच आहे त्याची पसरट असणार आहे, म्हणून आपण ही ब्रॉड लेस लावून घेतोय। तर याला सर्वप्रथम खालच्या बाजूला टिप टाकायची आहे। नीट लक्षपूर्वक बघा, कारण ब्रॉड लेस ज्या वेळेस लावतो तेव्हा आपल्याला पसरट बाजूला सर्वप्रथम खालच्या बाजूला टिप टाकायची असते आणि मग नंतर आतल्या बाजूला टिप टाकायची असते। आधी बाहेरील बाजूला, नंतर आतल्या बाजूला। सेम पद्धतीने आपण खाली देखील लेस अटॅच करणार आहेत। जो आपला फ्रिलचा ओपन पार्ट होता तो आता आपण इथे लेसच्या मदतीने कव्हर करणार आहेत। तर इथं देखील मी लेस सर्वप्रथम खालच्या बाजूला टिप टाकेल आणि मगच नंतर वरती टिप टाकणार आहेत। तर अशा वेळेस आपण जेव्हा अशा डिझाइन बनवतो तेव्हा लेस आपल्याला कुठून कुठली लेस लावायची आहे किंवा सुरुवात कुठून करायची असते, ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात आणि त्या जर का आपल्याला आल्या तर मग आपली डिझाइन खूप सुंदर अशी बनत असते। आता इथून आपण बघा वरून लेस लावणार, तर मी बरोबर गळ्याकडच्या बाजूलाच सुरुवात केलेली आहे टिप टाकण्यासाठी लेसवरती, कारण तिकडचीच बाजू आपली पसरट आहे आणि आतील बाजू जी आहे ती आता आपली कमी पसरट असणार आहे। म्हणजे ऑटोमॅटिक तिथं बरोबर प्लेट्स येत असतात, म्हणजे न कळतच आपली लेस एकदम खूप सुंदर अशी राऊंड शेपमध्ये लावली जाते, बघू शकता। आता मी तुम्हाला खूप सुंदर अशी लटकन दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी 4x4 चे 2 चौकोन घेतले, चौकोनचा ट्रायंगल करायचा, परत अजून एक घडी घालत ट्रायंगल करायचा। तर हे लटकन एकदम न्यू आहेत, नवीनच आहेत, बघा तुम्हाला देखील नक्की जमतील आणि आवडतील देखील। तर बघा ट्रायंगलचा आपण अशा पद्धतीने छोटीशी पाकळी तयार केलेली आहे। आता इथं आपण अशी दोरी ठेवणार आणि अशा पद्धतीने बरोबर मध्यावरती त्याला फोल्ड करत सेंटरला दोरी ठेवलेली आहे। आता इथं आपण टिप टाकणार। थोडा कापड जर जास्त जाड असला तर थोडा जाड होतंय, पण खूप सुंदर असं लटकन आपल्या इथं तयार होणार आहे, बघू शकता। वाव, किती छान असं पान तयार झालेलं आहे, एकदम सुंदर अशी लटकन देखील आपल्या इथं तयार झाले। तर मैत्रिणींनो, खूप सुंदर असं मी तुम्हाला आजची ही बॅकनेक डिझाइन दाखवलेली आहे, तसंच लटकन देखील दाखवले। आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझ्या शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांची खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, डिझाइन आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। धन्यवाद।